everyone. Today we are going to learn new lesson, unit number first, lesson number 1.7. It is very informative lesson and the name of this lesson is Paramveer Chakra, our heroes. Page number 20. बघा मुलांनो, परमवीर चक्र, अवर हिरोज, आपल्या हिरोला दिलं जाणारं जे काही चक्र आहे, चक्र या ठिकाणी तुम्ही जे चक्र म्हणता खरं ते चक्र नाही, या ठिकाणी चक्र या परमवीर चक्र हे एक अवॉर्ड आहे. जसं तुम्ही शाळेमध्ये तुमचा नंबर आल्यानंतर तुम्हाला मेडल दिलं जातं किंवा तुमचा स्पोर्टमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड नंबर आला तर तुम्हाला त्या पद्धतीने फर्स्ट नंबरसाठी गोल्ड मेडल, सेकंड नंबरसाठी सिल्वर आणि थर्ड नंबरसाठी ब्रॉन्झ मेडल दिले जातात. मग हे मेडल सगळ्या मुलांना भेटतात का? सगळ्या मुलांना सगळ्यांचा नंबर येतो? नाही, सगळ्या मुलांना नाही भेटत. जी मुलं फर्स्ट सेकंड आणि थर्ड किंवा जी मुलं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करतात अशा मुलांना काय केलं जातं, त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून, त्यांनी काहीतरी छान केलेलं आहे, काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं काम केलेलं आहे आणि या त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून त्यांना काय केलं जातं, अवॉर्ड दिला जातो किंवा त्यांच्या गळ्यामध्ये मेडल घातलं जातं. फर्स्ट नंबर आला असेल तर गोल्ड मेडल घातलं जातं, सेकंड नंबर आला असेल तर सिल्वर मेडल आणि थर्ड नंबर आला असेल तर ब्रॉन्झ मेडल. हे झालं शाळेशी रिलेटेड. अगदी छोट्यापणी, अगदी लहानपणापासून आपण वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये आपण वेगळ्या काही गोष्टी केल्या तर आपण जे काम करतो त्या कामाचं कौतुक म्हणून आपल्याला काय केलं जातं, मेडल दिलं जातं. आपल्यापेक्षा देखील खूप कौतुकास्पद काम करणारे अजूनही काही लोक आहेत. वेगवेगळी क्षेत्र असतात आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळी लोक असतात. तुम्ही टीचिंग स्टुडंट आहात, तुम्ही तुमच्या लेवलला बेस्ट काम करत आहात. तसंच वेगवेगळी क्षेत्र असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं संगीत म्हणजे गाणं, संगीत क्षेत्र आहे. या संगीत क्षेत्रामध्ये देखील जर कुणी वेगळं काहीतरी गाणं म्हटलं किंवा त्या एखाद्याचा आवाज खूप सुंदर असेल तर अशा व्यक्तीच्या त्या गुणांचं कौतुक केलं जातं. मग त्या व्यक्तीला अवॉर्ड दिले जातात. काही व्यक्तींचं लिखाण छान असतं, ते छान स्टोरी लिहितात. मग त्यांनी त्या छान स्टोरी लिहिल्या म्हणून त्यांच्या देखील कामाचं कौतुक केलं जातं. त्यांना देखील पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण असे अवॉर्ड दिले जातात. तसाच साहित्य क्षेत्र, त्याला म्हणतात साहित्य क्षेत्र. हा साहित्य क्षेत्रातला समजला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नोबेल पुरस्कार दिला जातो. क्रीडा क्षेत्र देखील आहे. खेळ, या खेळात देखील बरेचसे जे खेळाडू आहेत, प्लेयर्स आहेत, ते चांगलं काम करतात. सचिन तेंडुलकर, जर तुम्ही माहीत असेल सगळ्यांना सचिन तेंडुलकर, की जो त्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातं आणि सचिन तेंडुलकर यांनी देखील क्रिकेट क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. महेंद्रसिंग धोनी असेल, त्यांनी देखील नाव कमवलेलं आहे. त्या अगोदर आपण एक लेसन पाहिला, मेजर ध्यानचंद यांनी देखील क्रीडा क्षेत्रात आपलं नाव कमवलेलं आहे. मग त्यांच्या देखील कामाचं कौतुक केलं जातं आणि त्यांना देखील अवॉर्ड दिले जातात. मग त्यामध्ये अर्जुन पुरस्कार असेल, खेलरत्न पुरस्कार असेल, द्रोणाचार्य अवॉर्ड असेल, असे बरेचसे अवॉर्ड आहेत. त्याचप्रमाणे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये, इंडियामध्ये राहत असताना शत्रूपासून आपलं संरक्षण करण्यासाठी सोल्जर्स देखील काय करत असतात, बॉर्डरवरती लढाई करत असतात. आणि कधीकधी युद्ध करत असताना समोरच्या देशासोबत आपल्या देशाला वाचवण्यासाठी, आपल्या देशातल्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना कधीकधी स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस करावं लागतं. स्वतःचा जीव देखील गमवावा लागतो. मग स्वतःचा जीव गमवल्यानंतर त्यांनी देशासाठी काहीतरी वेगळं काम केलेलं असतं. आपल्या देशासाठी त्यांनी स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस केलेलं असतं. त्यांच्या या कामाचं कौतुक करावं म्हणून भारत सरकारतर्फे त्यांना देखील अवॉर्ड दिले जातात. कधीकधी हे अवॉर्ड ज्यावेळेस ते मरणोत्तर म्हणजे एखाद्याची डेथ झाल्यानंतर देतात किंवा काही अवॉर्ड हे त्या व्यक्ती जिवंत असताना देखील दिले जातात. तसाच हा जो आपला लेसन आहे परमवीर चक्र, हा परमवीर चक्र देखील एक अवॉर्ड आहे. ते एका अवॉर्डचं नाव आहे आणि तो अवॉर्ड देखील कुणाला दिला जातो, तर तो अवॉर्ड दिला जातो सोल्जर किंवा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या 3 क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोकं आहेत
जे सोल्जर्स आहेत त्या सोल्जर्सने जर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपलं लाईफ सॅक्रिफाईस केलं किंवा देशाच्या संरक्षणासाठी शत्रू सैन्याबरोबर 2 हात केले तर त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून काय केलं जातं, त्यांना अशा पद्धतीने हे परमवीर चक्र नावाचं अवॉर्ड दिलं जातं. आता ह्या आपल्या लेसनमध्ये देखील आपण परमवीर चक्र म्हणजे नक्की काय आहे, हे अवॉर्ड कशापासून बनवलेलं आहे, कुणाला दिलं जातं, हे अवॉर्डची डिझाईन कुणी तयार केलेली आहे, हे अवॉर्ड दिसायला कसं आहे, म्हणजे आपल्याला जे आपण मेडल देतो त्या मेडलवर सहसा एक म्हणजे शाळेशी रिलेटेड जे छोटे छोटे मेडल्स असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी म्हणजे एका बाजूला आपल्या शाळेचं नाव लिहिलेलं असतं त्या मेडल्सवर किंवा एखादा सरस्वतीचा छानसा फोटो असतो, मागच्या बाजूने आपल्या शाळेचं पिक्चर त्यावर काढलेलं असतं. तुम्ही मेडल सगळ्यांनी पाहिलेले आहेत. बऱ्याच जणांना मेडल देखील मिळालेले आहेत. मेडल तुम्हाला कसे आहे ते माहीत असतं. त्या मेडलला एक विशिष्ट प्रकारची रिबन लावलेली असते आणि ती रिबन लावल्यानंतर ते मेडल काय केले जातात, फिक्स केले जातात त्या रिबनमध्ये आणि आपल्या गळ्यामध्ये टाकले जातात. अशा पद्धतीने मेडलला मागची आणि पुढची अशा 2 बाजू असतात. तसंच परमवीर चक्र हे जे मेडल आहे हे मेडल कशापासून बनवलेलं आहे, त्याचं डिझाईन कुणी तयार केलं आणि ते मेडल कुणाला दिलं जातं. आणि त्यानंतर पुढचा जो पेज आहे 21 त्या पेज नंबरवर ग्रेट लिजंडरी हिरो फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग यांच्या लाईफमधला एक एक्सपिरियन्स या ठिकाणी दिलेला आहे. त्यांना देखील हे परमवीर चक्र मिळालेलं आहे. ह्या सर्व गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यांना परमवीर चक्र म्हणजे काय हे नक्की समजलं असेल. परमवीर चक्र हे एका अवॉर्डचं नाव आहे की जे अवॉर्ड सोल्जर्स किंवा आर्मीमध्ये जी लोक कामाला असतात त्यांच्या ग्रेट वर्कसाठी त्यांना दिलं जातं. सो आय होप सगळ्यांकडे बुक्स असतील तर टेक आउट युअर बुक्स, पेज नंबर 20 अँड लेट्स स्टार्ट. लेसन नंबर 1.7 परमवीर चक्र अवर heroes. You may have heard about legendary heroes of the past and their extraordinary acts of bravery. But even today, many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. Paramveer Chakra is India's highest military decoration. It is awarded for the best conspicuous bravery or some daring or preeminent act of valor or self-sacrifice in the presence of the enemy, whether on land, at the sea, or in the air. The Paramveer Chakra is a very rare honor. So far, it has been awarded only 21 times. 14 of these awarded were given posthumously. तर बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, यू मे हॅव हर्ड अबाउट लिजंडरी हिरोज. आत्तापर्यंत आपण बऱ्याच लिजंडरी हिरोजबद्दल, मग ते पास्टमधले लिजंडरी हिरोज असू द्या किंवा जे आपल्याला माहीत नाही आहेत ते असू द्या किंवा आपल्याला जे माहीत आहे ते असू द्या, अशा अनेक ग्रेट हिरोजविषयी, त्यांच्या पास्टमधले ग्रेट हिरोज असतील त्यांच्याविषयी लिजंडरी, फेमस, लिजंडरी या शब्दाचा अर्थ आहे फेमस, ॲडमायर्ड, ज्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, अशा अनेक हिरोची गोष्ट, हिरो म्हणजे पिक्चरमधले हिरो नाही, असे हिरो की जे कुठे काम करत आहे, सध्या देशाचं रक्षण करण्यासाठी बॉर्डरवरती लढत आहे, ते देखील आपल्यासाठी हिरोच आहे. पिक्चरमधल्या हिरोंपेक्षा ह्या हिरोंचं आपण खरंच जास्त कौतुक केलं पाहिजे. आज ते त्या ठिकाणी लढत आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षितपणे राहू शकतो. तर अशा ह्या ब्रेव, फेमस अशा लिजंडरी हिरोजबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. अँड देअर एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी, एक्स्ट्राऑर्डिनरी असामान्य, कुणीही त्यांच्यासारखं करू शकत नाही अशा असामान्य त्यांच्या ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी, त्यांच्या शौर्याच्या कथा आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. म्हणजे पास्टमध्ये असू द्या किंवा 1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेसपासून किंवा त्याच्या आधी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक लोकांनी काय केलेले आहेत, आपलं लाईफ सॅक्रिफाईस केलेलं आहे, आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे. अशा अनेक ग्रेट फेमस अशा हिरोची गोष्ट आपण ऐकत आलेलं आहे. हिरो म्हणजे पिक्चरमध्ये नाही, मी वारंवार ते सांगते. अशा अनेक चांगल्या सैनिकांची, देशासाठी प्राण देणाऱ्या लोकांच्या गोष्टी, कथा आपण ऐकत आलेलो आहे. मागील 5-6 वर्ष 2021 26/11 2008
या साली किंवा 2011-2008च्या दरम्यानची ही गोष्ट असेल, तुम्हाला सगळ्यांना आठवत देखील नसेल. त्यावेळेस मुंबईमध्ये ताज हॉटेलवर खूप मोठा भयंकर असा हल्ला दहशतवाद्यांकडून करण्यात आला आणि यामध्ये कसाब नावाचा एक दहशतवादी होता आणि ह्या दहशतवाद्याला पकडण्यासाठी मेजर अशोक कामटे असतील, संदीप उन्नीकृष्णन असतील किंवा हेमंत करकरे असतील, या सगळ्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं होतं. मग ते होते म्हणून आता मुंबई सुरक्षित राहिली. ते जर नसते तर त्यावेळेस पूर्णपणे CST स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे आहे, खूप मोठं रेल्वे स्टेशन आहे, त्या आजूबाजूचा प्रदेश आहे, गेटवे ऑफ इंडिया, अशा अनेक ठिकाणी त्या दहशतवाद्यांनी बॉम्ब हल्ले केले असते आणि मुंबई बेचिराख करून टाकली असती. मग त्यांनी त्यावेळेस जे कार्य केलं, मग त्यांच्या त्या कार्याचा गौरव हा झालाच पाहिजे. आपण घरामध्ये छोटंसं काम जरी केलं तरी आपल्याला लगेच आपल्याला एखादं पेज छान लिहून आपण टीचरला सेंड केलं तर आपल्याला अपेक्षा असते की टीचरने आपल्याला व्हेरी गुड म्हणावं किंवा टीचरने आपल्याला छान म्हणावं. तसंच जर ह्या व्यक्ती आपल्या देशासाठी इतकं काही करत असतील तर आपण त्यांच्या कामाचं कौतुक हे केलंच पाहिजे, त्यांच्या कामाचं कौतुक हे झालंच पाहिजे. अशा अनेक स्टोरीज आपण आत्तापर्यंत ऐकलेल्या आहेत. बट इवन टुडे मेनी ब्रेव सोल्जर्स ऑफ अवर कंट्री सॅक्रिफाईस देअर ओन लाईव्स फॉर अवर सेफ्टी. इंडियन हिस्ट्रीमध्ये 15 ऑगस्टच्या अगोदर इंडियाला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या जीवाचे त्याग केलेला आहे. त्यामध्ये महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशी अनेकांची नावं आपण घेऊ शकतो. त्यांनी आपलं लाईफ देशासाठी सॅक्रिफाईस केलं. तसंच आत्ताच्या अनेक घटना अशा आहेत. रोज पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो, रोज एका सोल्जर्सला आपल्या देशाचं संरक्षण करत असताना वीरमरण प्राप्त होतं. मग हे जे हिरोज आहे, हे सगळे जे ग्रेट सोल्जर्स आहे, हे सोल्जर्स काय करत असतात? सॅक्रिफाईस देअर ओन लाईफ फॉर अवर कंट्री. आपल्या देशासाठी स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस करतात, स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यायला तयार होतात. असं कुणीही सहजपणे उठतं आणि आपल्याला जर कोणी सांगितलं की जा, तुला आज देशासाठी लढायचं आहे, आपण तयार होऊ का? नाही होणार. आपल्यासमोर लगेच उभं राहतं, अरे मी गेल्यानंतर माझ्या मम्मीचं काय होईल, माझ्या पप्पांना कोण सांभाळेल, माझ्या मम्मीचं भावाला कोण सांभाळेल, माझ्या बायकोकडं कोण लक्ष देईल, असं आपल्यासारख्याच्या मनामध्ये विचार येईल. पण हे सोल्जर असा विचार करत नाही. देशासाठी ते आपल्या फॅमिलीचा देखील विचार करत नाही. त्यांच्या फक्त समोर असतो की भारत माझा देश आहे आणि या भारतीयांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. Their brave deeds are honored by bestowing military decorations in them. म्हणूनच त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्या कामाचं कौतुक, ऑनर्ड म्हणजे त्या कामाचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणूनच त्यांना बेस्टोविंग म्हणजे त्यांना काहीतरी द्यायचं, त्यांना काहीतरी देऊन त्यांचा रिस्पेक्ट करायचा. गिव्हिंग समथिंग टू समबडी टू शो हाऊ दे आर रिस्पेक्टेड. त्यांना काहीतरी द्यायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. मिलिटरी डेकोरेशन्स इन देम. आणि मिलिटरीमध्ये काय केलं जातं, मग त्यांना अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड्स देऊन त्यांचा गौरव केला जातो, त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक केलं जातं. परमवीर चक्र इज इंडियाज हायेस्ट मिलिटरी डेकोरेशन. मग आपल्या लेसनचं जे नाव आहे परमवीर चक्र, हे परमवीर चक्र इंडियन हिस्ट्रीमधलं किंवा इंडियन मिलिटरीमधलं सगळ्यात हायेस्ट लेवलचं असं डेकोरेशन, हायेस्ट लेवलचं मेडल हे आहे. हायेस्ट लेवलचा हा आदर आहे, सन्मान आहे. जसं आपल्याला सगळ्यांना पहिला नंबर हवा असतो, सगळ्यांना गोल्ड मेडलच हवं असतं, तसंच गोल्ड मेडल जसं सगळ्यात हायेस्ट लेवलचं मेडल आहे, तसंच मिलिटरीमध्ये परमवीर चक्र हे हायेस्ट डेकोरेशन आहे. इट इज अवॉर्डेड फॉर बेस्ट कॉन्स्पिशियस ब्रेव्हरी और सम डेअरिंग और प्रीएमिनंट ॲक्ट ऑफ वेल्लोर और सेक्स सॅक्रिफाईस. मग हे परमवीर चक्र कुणाला अवॉर्ड केलं जातं, कुणाला दिलं जातं? बेस्ट कॉन्स्पिक्युअस म्हणजेच समथिंग दॅट अट्रॅक्ट समवन. असं काही काम की जे इतरांपेक्षा वेगळं असतं. असं जर कुणी काम केलं तर असं काम करणाऱ्या व्यक्तीसाठी, मग त्यांनी केलेल्या शौर्यासाठी, त्यांनी वेगळं काहीतरी डेअरिंग केली असेल त्या डेअरिंगसाठी, काहीतरी आउटस्टँडिंग वर्क केलं असेल. प्रीएमिनंट म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शब्द हा माहिती आहे, अतिशय वेगळं काम केलं असेल, काहीतरी साहसी काम केलं असेल, तर त्या कामाचं कौतुक व्हावं म्हणून त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीने आपलं लाईफ जर देशासाठी सॅक्रिफाईस केलं असेल तर अशा व्यक्तीला परमवीर चक्र दिलं जातं. मग ते परमवीर चक्र त्या व्यक्तीने प्रेझेन्स इन ऑफ द एनिमीसोबत लढताना, शत्रूसोबत लढताना, मग ते लँडवर असेल, जमिनीवर लढताना असेल,
समुद्र किंवा हवेतून, म्हणजे तुम्हाला माहिती आहे हवाई दल, नौदल आणि वायुदल म्हणजे असे 3 दल आहेत, एअरफोर्स, नेव्ही अँड आर्मी. पायदळ म्हणजे जमिनीवरून लढाई करायची, नेव्ही म्हणजे पाण्यातून लढाई करायची आणि एअरफोर्स म्हणजे हवेतून लढाई करायची. तर अशा प्रकारे तिन्ही ठिकाणाहून आपण शत्रूसोबत लढत असताना जर कोणाला वीरमरण आलं, कुणी काहीतरी शौर्याचं काम केलं, साहसी काम केलं, तर त्यांच्या या कामाचं कौतुक म्हणून मिलिटरीमधलं सगळ्यात हायेस्ट लेवलचं समजलं जाणारं परमवीर चक्र त्या व्यक्तीला दिलं जातं. तर मला असं वाटतं अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट पॅरेग्राफ समजला असेल. परमवीर चक्र इज अ व्हेरी रेअर ऑनर. परमवीर चक्र जे आहे ते अतिशय कमी लोकांपर्यंत, आत्तापर्यंत कमी लोकांना मिळालेलं आहे. असं नाही होत की काहीतरी काम केलं आणि लगेच त्या व्यक्तीला परमवीर चक्र देऊन टाकलं. त्याच्यासाठी खरंच काहीतरी काम करावं लागतं. देशासाठी काहीतरी जर खरंच तुम्ही मनापासून केलं तर त्याच्या कामाचं कौतुक म्हणून त्यांना परमवीर चक्र मिळतं. सो फार म्हणूनच इट हॅज बीन अवॉर्डेड ओनली 21 टाइम्स. आत्तापर्यंत फक्त 21 लोक जी आहेत या 21 लोकांनाच फक्त परमवीर चक्र दिलं गेलेलं आहे. म्हणजे बघा किती देशासाठी काय काय करावं लागत असेल तेव्हा ते परमवीर चक्र मिळतं. 14 ऑफ दिस अवॉर्ड वेअर गिव्ह पोस्टह्युमसली. आणि एक खेदाची बाब म्हणावी लागेल किंवा त्यांचा कार्याचा गौरव सरकारने केला असं म्हणावं लागेल. तर हे जे परमवीर चक्र आहे ते 14 वेळा त्या व्यक्ती जिवंत नसताना म्हणजे पोस्टह्युमसली म्हणजे मेल्यानंतर, मरणोत्तर मेल्यानंतर, त्या व्यक्तीची डेथ झाल्यानंतर त्या व्यक्तीला काय केलेलं आहे, हे परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट पॅरेग्राफ आपण आता पाहिलेला आहे. त्यानंतर लगेचच पाहूया सेकंड पॅरेग्राफ. या ठिकाणी सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्हाला पाहिजे आहे, तुम्हाला या ठिकाणी दिसते की परमवीर चक्र दिलेलं आहे किंवा जे मेडल आहे ते मेडल कशा प्रकारचं आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. द मेडल इटसेल्फ इज व्हेरी सिम्पल इन ॲपिरियन्स. आता त्यांनी असं सांगितलेलं की मेडल जे आहे ते दिसायला अतिशय सिम्पल आहे. सिम्पल म्हणजे अतिशय साधं सुद्धा आहे. द मेडल इटसेल्फ इज व्हेरी सिम्पल इन ॲपिरियन्स. दिसायला मेडल अतिशय साधं आहे, सिम्पल आहे. इट इज मेड ऑफ ब्रॉन्झ. हे जे मेडल आहे ते कशापासून बनवलेलं आहे, प्युअर ब्रॉन्झपासून बनवलेलं आहे. ब्रॉन्झ, तांबे. अँड इट फिटेड विथ सिल्वर माउंटिंग अँड हॅज अ प्लेन पर्पल रिबन. आणि हे जे मेडल आहे हे फिट केलेलं आहे कशामध्ये, सिव्हिल माउंटिंग. सिव्हिल माउंटिंग म्हणजे अशा पद्धतीने फिट करणे की जे काय करू शकतो आपण, त्या जी रिबन लावलेली आहे पर्पल रंगाच्या रिबनमध्ये हे मेडल काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. पण ते एकदम जागच्या जागी फिक्स केलेलं नाही आहे. ते आपण काय करू शकतो, त्या रिबनमधून इकडे तिकडे म्हणजे हलवू शकतो किंवा काढून घेऊ शकतो. ऑन द ऑब्झर्व म्हणजे पुढची बाजू. जी मेडल आहे त्या मेडलला 2 बाजू आहेत. मेडलची जी पुढची बाजू आहे त्या बाजूवर इट हॅज द इंडियन नॅशनल एम्ब्लेम ॲट द सेंटर. त्याचा जो सेंटर आहे त्या सेंटरवर तुम्हाला काय पाहायला मिळते, इंडियन नॅशनल एम्ब्लेम. इंडियन नॅशनल म्हणजे भारतीय राजमुद्रा. भारतीय राजमुद्रा ही सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी सारनाथला जर तुम्ही गेले तर एक मोठा स्तंभ आहे आणि त्या स्तंभावर भारतीय राजमुद्रा कोरण्यात आलेली आहे. आणि तीच राजमुद्रा आपण नोटांवर देखील पाहतो. तीच राजमुद्रा आपले घरामध्ये जे आपण कॉईन्स वापरतो, पैसे, त्या पैशांवर देखील असते. आणि तीच राजमुद्रा ही परमवीर चक्रावर देखील घेण्यात आलेली आहे. राजमुद्रा म्हणजे कशा पद्धतीने, या ठिकाणी जर तुम्ही मेडल पाहिलं तर त्यावर तुम्हाला बरोबर सेंटरला पुढची बाजूच त्यांनी दाखवलेली आहे. मध्यभागी इंडियन नॅशनल एम्ब्लेम आहे. म्हणजेच त्यामध्ये 4 सिंह दाखवलेले असतात. दिसताना आपल्याला ते 3च सिंह दिसतात पण ते खरे 4 असतात. तर ती ही जी 4 सिंहांची मुद्रा आहे त्यालाच आपण म्हणतो राजमुद्रा. दिसते सगळ्यांना, एकदा सगळ्यांनी व्यवस्थितपणे पाहायची आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती दिसेल. मी पण तुम्हाला दाखवते. या ठिकाणी जर तुम्हाला दिसत असेल तर इंडियन नॅशनल एम्ब्लेम इथं बरोबर मध्यभागी ही सेंटरला तुम्हाला काय दिसते आहे, राजमुद्रा दिसत आहे. त्यावर 3 काय दाखवलेले असतात, सिंह असतात. तर अशा पद्धतीने बरोबर या मेडलच्या सेंटरला काय आहे, इंडियन नॅशनल एम्ब्लेम कोरण्यात आलेले आहे. प्लेन पर्पल रंगाच्या रिबनमध्ये हे जे मेडल आहे ते बांधण्यात येतं. सराउंडेड बाय 4
रेप्लिसास ऑफ इंद्रवर्जो. इंद्रवर्जो, आता इंद्रवर्जोबद्दल संपूर्ण माहिती आपण पुढे लगेचच पाहणार आहोत. पण इंद्रवर्जावरती जे काही 4 रेप्लिसास म्हणजे अगदी डिक्टो इंद्रवर्जावरचे एक्झॅक्ट कॉपी असलेले जसेच्या तसे 4 रेप्लिसास काय केलेले आहेत, 4 बाजूनी 4 काढलेले आहेत. तुम्हाला त्या परमवीर चक्राच्या जे मेडल आहे त्याच्यावर त्या ठिकाणी दिसत असेल, इथे पण दिसतंय 4 बाजूनी 4 काय केलेले आहेत, 4 इंद्रवर्जाचे एक्झॅक्ट कॉपी केलेले इंद्रवर्ज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सेंटरला पर्पल रंगाची रिबन यूज केलेली आहे, ब्रॉन्झपासून बनवलेला आहे. बरोबर सेंटरला इंडियन नॅशनल एम्ब्लेम आहे आणि त्याच्या बाजूला 4ही बाजूंना इंद्रवर्ज काय केलेले आहेत, कोरलेले आहेत. ऑन द रिव्हर्स म्हणजे मागची बाजू, मागच्या बाजूला द वर्ड परमवीर चक्र आर एनग्रेव्ड इन हिंदी अँड इंग्लिश. मागच्या बाजूला परमवीर चक्र असं हिंदी आणि इंग्लिशमध्ये काय केलेलं आहे, एनग्रेव्ह म्हणजे लाकडामध्ये कोरतो त्या पद्धतीनेच ह्याच्यावर देखील काय केलेलं आहे, परमवीर चक्र हे नाव या मेडलवर कोरण्यात आलेलं आहे. विथ 2 लोटस फ्लॉवर इन बिटवीन्स, आणि त्या दोघांच्या मध्ये काय आहे, 2 लोटसचे फ्लॉवर आहे, कमळाची 2 फुलं आहेत. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे, हे परमवीर चक्र दिसायला आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ब्रॉन्झपासून बनवलेलं आहे, पर्पल रंगाची रिबीन त्यामध्ये यूज केलेली आहे. मध्यभागी इंडियन नॅशनल एम्ब्लेम, त्याच्या बाजूला 4 इंद्रवर्ज कोरलेले आहेत. मागच्या बाजूला काय केलेलं आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये परमवीर चक्र असं लिहिलेलं आहे आणि त्या दोघांच्या मध्ये 2 लोटसचे फ्लॉवर आहेत. पुढे द परमवीर चक्र मेडल वॉज डिझाईन बाय सावित्रीबाई खानोलकर. परमवीर चक्राची जी डिझाईन आहे ती कुणी तयार केलेली आहे, तर ती तयार केलेली आहे एक युरोपियन लेडी सावित्रीबाई खानोलकर. खूप महत्त्वाचं नाव आहे, सावित्रीबाई खानोलकर नावाच्या एका युरोपियन लेडीने हे परमवीर चक्राची डिझाईन तयार केली. हू मॅरिड विक्रम खानोलकर, की ज्या सावित्रीबाई खानोलकरांचं लग्न विक्रम खानोलकर यांच्याबरोबर झालं, की ते विक्रम खानोलकर देखील एक इंडियन आर्मी ऑफिसर, ते एक इंडियन आर्मी ऑफिसर होते. सावित्रीबाई लव्ड इंडिया, सावित्रीबाई इंडियामध्ये आला, त्यांना इंडिया खूप आवडली. अँड टुक्स इंडियन सिटिजनशिप, त्यांनी इंडियाची सिटिजनशिप घेतली, इंडियाचं नागरिकत्व स्वीकारलं, त्या इंडियामध्येच राहायला लागल्या. शी स्पोक मराठी, संस्कृत, हिंदी फ्लुएंटली, त्या मराठी, हिंदी, संस्कृत बोलू शकत होत्या, लिहू शकत होत्या. अँड हॅड स्टडीड इंडियन आर्ट अँड ट्रॅडिशन इन डेप्थ, आणि भारतीय कला आणि परंपरा यांचा देखील त्यांनी अभ्यास केलेला होता. म्हणूनच या युरोपियन लेडीने परमवीर चक्राची काय तयार केली, डिझाईन तयार केली. तर अशा प्रकारे आत्ता आपण परमवीर चक्र दिसायला कसं आहे, त्याची डिझाईन कुणी तयार केली, सावित्रीबाई खानोलकर कोण होत्या, परमवीर चक्र मागच्या आणि पुढची बाजू कशी आहे, हे सगळं पाहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द तुम्हाला या ठिकाणी आला होता, तो म्हणजे इंद्रवर्ज. आता त्या इंद्रवर्जाची स्टोरी आपण इंद्रवर्ज और थंडरबोल्ट इज सपोज टू बी अ मॅचलेस वेपन. इंद्रवर्ज म्हणजे काय, अ थंडरबोल्ट, थंडरबोल्ट म्हणजे काय या ठिकाणी अर्थ दिलेला आहे, अ फ्लॅश ऑफ लाइटनिंग अलॉंग विथ द थंडर दॅट स्ट्राईक एट समथिंग. आकाशामध्ये फ्लॅश पडतो, लाइटनिंग होते म्हणजे विजा चमकतात, आणि विजा चमकल्यानंतर त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुटतो, आणि ह्या विजा चमकल्यानंतर सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर त्याचा परिणाम एखाद्या गोष्टीवर घडतो, त्यालाच म्हणतात इंद्रवर्ज. टू बी मॅचलेस वेपन, आणि हे जे इंद्रवर्ज आहे हे मॅचलेस वेपन आहे. इंद्रवर्ज हे एका हत्याराचं नाव आहे, एका शस्त्राचं नाव आहे, आणि हे जे शस्त्र आहे ते आकाशामध्ये विजा चमकत असताना, पाऊस पडत असताना या विजांचा परिणाम होऊन त्या शस्त्रावर झाला, आणि ते शस्त्र इतकं परफेक्ट झालं किंवा इतकं गुड झालं की ज्याचं कंपॅरिझन कुणाबरोबर करू शकत नाही. असं मॅचलेस म्हणजे जसं कुणाही बरोबर आपण कंपॅरिझन करू शकत नाही, खूप धारदार शस्त्र असं ते तयार झालं की ज्याला नाव देण्यात आलं इंद्रवर्ज. बट व्हॉट मेक द वेपन इनविजिबल इन द सप्रीम सॅक्रिफाईस ऑफ द सेज दधीची. आणि पण लक्षात ठेवा मुलांनो, हे जे वेपन आहे हे वेपन असं तसं सहजासहजी तयार झालेलं नाही. इनविन्सिबल म्हणजे अजिंक्य, ज्याला कुणीही जिंकू शकत नाही.
जुन्या काळामध्ये जर तुम्ही कधी रामायण महाभारत जर पाहिलं असेल तर त्या काळामध्ये काय केलं जायचं, युद्ध व्हायची. समजा रामायण आपण जर घेतलं तर त्या रामायणामध्ये राम आणि रावण यांचं युद्ध दाखवलेलं असतं. इकडून राम बाण सोडतो, तिकडून देखील रावण बाण सोडतात आणि मग अशा प्रकारे काय होतं, कधीतरी ह्या दोन बाणांची टक्कर होते आणि टक्कर झाल्यानंतर ज्याचा बाण जास्त पॉवरफुल असेल तो बाण काय होतो, त्या ठिकाणी जिंकतो आणि समोरच्याचा बाण मात्र मोडकळून खाली पडतो. म्हणजे ज्याचा बाण जिंकलेला आहे तो जो बाण आहे तो अनबिटेबल असतो, इनविन्सिबल, म्हणजे तो कुणीही त्या बाणाला जिंकू शकत नाही. त्या हत्यारासमोर कुणाचंही काहीही चालत नाही. असं हे इंद्रवर्ज हत्यार. आणि हे जे इनविन्सिबल अजिंक्य असं हत्यार होतं ते हत्यार सेज दधीची सेज ऋषी, तपस्वी, महात्मा असे हे जे महात्मा दधीची होते त्यांची लाईफ त्यांनी स्वतः सॅक्रिफाईस केलेली होती हे हत्यार तयार होण्यासाठी. आणि त्यांची लाईफ सॅक्रिफाईस झाल्यानंतर हे इंद्रवर्ज नावाचं थंडरबोल्ट असं हत्यार, मॅचलेस वेपन तयार झालेलं होतं. त्याची एक स्टोरी आहे, ती स्टोरी देखील आपण पाहणार आहोत. या ठिकाणी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, सेज दधीची. सेज दधीची म्हणजे ऋषी दधीची यांनी काय केलं होतं, दधीची ही त्यांचं नाव आहे. ऋषी दधीची यांनी काय केलं, स्वतःची लाईफ सॅक्रिफाईस केली आणि स्वतःची लाईफ सॅक्रिफाईस करून त्यांचे जे बोन्स होते, हाडं, त्यांच्या हाडांपासून हे हत्यार तयार करण्यात आलं होतं की ज्याला नाव दिलं गेलं इंद्रवर्ज. की जे इंद्रवर्ज हत्यार कुणीही त्याच्यासमोर टिकावं लागत नाही, कुणी त्या हत्यारासमोर जिंकू शकत नाही. तसा ती स्टोरी काय आहे, अकॉर्डिंग टू द लिजंड म्हणजे खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळातल्या लोकांच्या म्हणण्यानुसार थाउजंड्स ऑफ इयर ॲगो, हजारो वर्षापूर्वी, अ डेमन हॅड स्टोलन ऑल द वॉटर इन द वर्ल्ड. एक डेमन होता, डेमन राक्षस. ह्या राक्षसाने काय केलं, पृथ्वीवरचं सगळं पाणी चोरलं. स्टोलन, चोरणे, वॉटर, पाणी. पृथ्वीवरती जे काही पाणी होतं ते सगळं पाणी त्यांनी चोरून नेलं. आता पाणी नसल्यानंतर जगायचं कसं. इनोसंट पीपल वेआर सफरिंग अँड डाईंग विदाऊट वॉटर. इनोसंट बिचारी माणसं, गरीब माणसं की ज्यांचा काही एक दोष नव्हता, अशी निर्दोष लोक पाण्याविना तडफडायला लागली, आजारी पडायला लागली आणि डाईंग विदाऊट वॉटर आणि मरायला लागली. दिस डेमन कुड नॉट बी डिफिटेड बाय एनी ऑर्डिनरी वेपन मेड ऑफ ऑर्डिनरी मटेरियल्स लाईक वूड, मेटल्स एक्सेट्रा. तर हा जो डेमन होता, हा डेमन सहजासहजी कुणी त्याला जिंकू शकत नव्हतं, कुणी त्याला मारू शकत नव्हतं. लोकांनी खूप प्रयत्न केले, त्यांनी वेपन्स तयार केले. कशापासून, ऑर्डिनरी वेपन्स मेड ऑफ ऑर्डिनरी मटेरियल्स. वूडपासून, लाकडापासून वेपन तयार केलं. मेटल्स, वेगवेगळ्या धातूंपासून हत्यारं तयार केली आणि त्या हत्यारांचा वापर करून त्यांनी या डेमनला लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला आणि पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. पण हा जो डेमन होता, हा काही डेमन साध्यासुद्धा हत्यारानं मरणारा नव्हता. समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. एक्स्ट्राऑर्डिनरी, असामान्य, काहीतरी वेगळं करण्याची गरज होती. आणि काहीतरी जर वेगळं घडलं असतं तरच हा डेमन मरू शकला असता. इट वॉज लर्न दॅट द सेज दधीची हॅड बोन्स ऑफ सच एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर. त्या काळातल्या लोकांना असं माहीत होतं की जे महात्मा दधीची आहे, जे ऋषी दधीची आहे, ह्या दधीची ऋषींची जी बोन्स आहे त्या बोन्समध्ये काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी, वेगळी अशी ताकद आहे. आणि त्यांच्या बोन्सपासून जर आपण हत्यार तयार केलं तर काय होऊ शकतं, हा राक्षस मरू शकतो आणि त्या राक्षसाकडे जे पाणी आहे ते आपण घेऊन सगळ्यांचं लाईफ वाचवू शकतो. दधीची हॅड बोन्स ऑफ सम ऑर्डिनरी पॉवर्स, बट हाऊ कुड वन आस्क फॉर द बोन्स ऑफ लिव्हिंग मॅन. पण कोण म्हणणार सेज दधीजींकडे जाऊन की हे बघा दधीची, तुमच्या बोन्समध्ये काहीतरी एक्स्ट्रा पॉवर आहे आणि आम्हाला तुमचे बोन्स हवे आहे. जिवंत माणसाकडे जायचं आणि त्याला म्हणायचं की मला तुझी हाडकं काढून दे. कुणीतरी तयार झालं असतं का. उद्या तुम्हाला येऊन कुणीतरी म्हटलं की तुझ्यामध्ये खूप एक्स्ट्रा काहीतरी ताकद आहे आणि तुझ्या बोन्सची आम्हाला गरज आहे, तुझे जे बोन्स आहे, हाडकं आहे, ती हाडं आम्हाला काढून दे, तुम्ही लगेच तयार व्हाल का.
कुणी असं स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस करायला लगेच तयार होणार नाही. कुणी आपलं स्वतःहून बोन्स काढून देणार नाही, कितीही आपण एक्स्ट्राऑर्डिनरी, किती आपण ताकदवान असलो तरी. बट सेज ददीची वॉज अ नोबल पर्सन. सेज ददीची हे खूपच प्रामाणिक आणि चांगले मनुष्य होते. त्यांना दुसऱ्यांबद्दल काळजी होती, प्रेम होतं, आपुलकी होती. ही हिमसेल्फ सेड लेड डाऊन हिज लाईफ. ते स्वतःहून लोकांचं लाईफ वाचवण्यासाठी स्वतःचे बोन्स द्यायला तयार झाले. ते म्हणाले, जर माझ्या बोन्समुळे लोकांचा जर प्राण वाचत असेल तर मी एकटा जिवंत राहून काय उपयोग आहे. मी जर मेलो तर हजारो लोक जगतील. माझ्या बोन्समुळे तो डेमन मरेल, पाणी वाचेल, सगळ्यांना पाणी प्यायला मिळेल. मी माझं लाईफ स्वतःहून माझे बोन्स द्यायला तयार आहे. ही गेव हिज ओन बोन्स टू हेल्प द पीपल. लोकांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःचे बोन्स देऊन टाकले. इंद्रवर्ज. आणि त्यांनीच त्या बोन्सपासूनच काय तयार करण्यात आलं, इंद्रवर्ज. इंद्राज वेपन ऑफ थंडरबोल्ट वॉज फॅशन फ्रॉम दिस बोन्स. त्यांच्या या बोन्सपासून इंद्रवर्ज नावाचं बोन्सपासून शस्त्र तयार करण्यात आलं, हत्यार तयार करण्यात आलं. अँड डेमन वॉज डिफिटेड. आणि त्या हत्यारानं या राक्षसाचा काय करण्यात आला, पराभव करण्यात आला, राक्षसाला मारून टाकण्यात आलं. जस्ट ॲज द इंद्रवर्ज डिराइव्ड पॉवर फ्रॉम सेज ददीतीज बोन्स. अशा प्रकारे सेज ददीतींच्या बोन्समुळे डेमन मेला. डेमनकडचं पाणी सगळ्यांना मिळालं आणि लोकांचं लाईफ वाचलं. जसं सेज ददीचींच्या बोन्समध्ये इंद्रवर्जाची पॉवर होती, तसंच हे इंडियन मिलिटरी डिवाइस इज स्ट्रेंज अँड पॉवर फ्रॉम द सॅक्रिफाईस ऑफ ब्रेवेस्ट ऑफ ब्रेव्स द परमवीर चक्र होल्डर्स. आणि परमवीर चक्र हे जे चक्र आहे हे देखील अशाच प्रकारे इंडियन मिलिटरीमध्ये जे लोक देशासाठी सॅक्रिफाईस करतात त्यांना दिलं जातं. आणि म्हणून त्या मेडलवर काय केलेलं आहे, सगळ्या बाजूनी चार इंद्रवर्जाचे पिक्चर कोरलेले आहेत. कारण की सेज ददीजींनी देखील सॅक्रिफाईस केलं होतं. आपले हे सोल्जर देखील आपल्यासाठी आपला स्वतःचा जीव काय करत आहे, सॅक्रिफाईस करत आहे. आणि म्हणूनच असे सॅक्रिफाईस करणाऱ्या सोल्जरसाठी परमवीर चक्र दिलं जातं. तर अशा प्रकारे आज आपण परमवीर चक्राचं डिझाईन, परमवीर चक्राची सेज ददीची यांची स्टोरी आणि परमवीर चक्र काय आहे हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. त्यानंतर मी तुम्हाला काल तसं पण डिफिकल्ट वर्ड्स लिहायला सांगितले होते, तुम्ही ते लिहिले असतील. तरी पण आपण पुन्हा एकदा डिफिकल्ट वर्ड्स आणि त्यांची मिनिंग पाहूया. लिजंडरी, व्हेरी फेमस, ब्रेव्हरी, शौर्य, सॅक्रिफाईस, त्याग करणे, बेस्टोविंग, गिविंग समथिंग टू समबडी टू शो हाऊ मच दे आर रिस्पेक्टेड, conspicuous, something that attracts attention, preeminent, outstanding, valor, shaurya, posthumously, मरणोत्तर, fitted with a civil mounting fixed in a way which allow it to move freely, observe, पुढील बाजू, emblem, symbol, replica, exact copy, engrave, to cut words or design on wood, stone and metal fluently, easily and well. Thunderbolt, a flash of lightning along with thunder that strike at something. Matchless, so good that nothing can compare with it. Weapon, हत्यार, invincible, unbeatable, fashion, made, demon, राक्षस. So write these difficult words in your notebook and read the lesson again. Thank you.